नगराध्यक्ष आता शमशेरदादांचे चान्सेस आहेत, कारण फलटणमध्ये लोक विकासाच्या दृष्टीने आता विचार करायला लागलेले आहेत आणि शमशेरदादांकडून त्या अपेक्षा आहेत की ते करू शकतात. कारण आपण बघितलं तर मागील 30 वर्षात फलटणमध्ये विकास हा शून्य झालेला आहे, म्हणजे काहीच विकास झालेला नाही. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही इथं कोणाला जरी विचारलं की विकास म्हणून काय, तर फलटणमध्ये आता आपल्या इथं MIDC नाही आहेत किंवा मोठे मोठे मॉल आहेत जसे बारामतीला आहेत, किंवा शिक्षणाची ती क्वालिटी नाही आहे. थोडं रणजितदादांनी इथं लक्ष घातलेलं आहे. हे आता काय बदनामी चालू आहे की दहशत दहशत दहशत, म्हणजे आमच्या निदर्शनास तर तसं काय आलेलं नाही अजून. आता शेवटी आम्ही पण फलटणमध्येच राहतो ना, तर तसं काय आम्हाला तर जाणवत नाही. थोडे वॉशरूमचे सोयीसुविधा केले पाहिजे. जे रणजितदादांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी सँक्शन पण करून आणलेले, म्हणजे ते आपण म्हणतो पैसे वगैरे सगळे सँक्शन करून आणलेले आहेत, ते टेंडर वगैरे सगळे सँक्शन झालेले आहेत, फक्त काम चालू होण्या तेवढंच राहिलेलं आहे. म्हणजे मागील 30 वर्षात हे सगळं काहीच झालेलं नाहीये. तर आता रणजितदादांनी आश्वासन दिले तर हे होईल 100%.